कुस्ती स्पर्धेनं अनंतपाळ यात्रा महोत्सवाची सांगता पुसनीचा दीपक सगरे ठरला अनंतपाळ केसरीचा मानकरी। शिरूर अनंतपाळ येथील ग्रामदैवत अनंतपाळ महाराज यात्रेची कुस्ती स्पर्धेनं सांगता झाली। दिनांक 22 मे रोजी सुरुवात झालेली यात्रा दिनांक 25 मे रोजी समाप्त झाली। अनंतपाळ यात्रेचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा महोत्सव समिती बनवण्यात आली होती। यामध्ये यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी उमाकांत देवंगरे गुरुजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा महोत्सव समितीने अतिशय दिमाखदार अशी यात्रा भरवत विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं। यामध्ये यात्रेस सुरुवात होण्यापूर्वी शिवकथेसह कीर्तन झालं। तसेच यात्रेनिमित्त माहेरी आलेल्या शिरूर अनंतपाळ शहरातील 501 मातींचं शाल श्रीफळ व अनंतपाळ महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अनंतपाळ महाराजांची भव्य अशी पालखी मिरवणूक शहरामध्ये ढोल ताशांच्या गजरात व गुरुराज माऊलींच्या नामघोषात काढण्यात आली। यामध्ये देवी देवतांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या मुलांची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली व बसवेश्वर चौक येथे रिंगण सोहळा घेण्यात आला। सायंकाळी यात्रा परिसरामध्ये भव्य अशी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये 125 किलो वजनी गटामध्ये पुसनी येथील दीपक सगरे हा विजेता ठरला, तर तो अनंतपाळ केसरीचा मानकरी ठरला। कुस्ती स्पर्धेचे प्रमुख धनराज धुमाळे होते। ही यात्रा यशस्वी करण्याकरता अध्यक्ष उमाकांत देवंगरे गुरुजी, उपाध्यक्ष किशनराव इंदलकर सर, सचिव अनिल देवंगरे, कार्याध्यक्ष गणेश धुमाळे, बाबूराव बिराजदार, शंकर बेमंगळे, कुस्ती प्रमुख धनराज धुमाळे, विनोद धुमाळे, बंडू कोरे, सिद्धलिंग डिगोळे व इत्यादींनी परिश्रम घेतलाय। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।